तुम्हाला पण असं वाटतं का की आज आपल्या लहान मुलांना टिफिनमध्ये काय द्यावा किंवा त्यांना रोज रोज नाश्ता काय करावा, असा हा प्रश्न रोजचाच असतो बघा. तर टिफिनसाठी किंवा आपल्या लहान मुलांच्या रोजच्या नाश्त्यासाठी इतका छान असा मी तुम्हाला आज पदार्थ दाखवते. भरपूर भाज्या टाकून गव्हाचं पीठ वापरून एकदम हेल्दी टेस्टी असा हा नाश्ता मी तुम्हाला दाखवणार आहे. हा नाश्ता तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा असं भूक लागली छोटी मोठी तर त्या अशा वेळेससुद्धा हेल्दी नाश्ता म्हणून सुद्धा देऊ शकता. तर पाहू शकता मस्तपैकी असा हा नाश्ता तयार होतो. अशा वेळेस ज्यावेळेस काहीच सुचत नाही ना, अशा वेळेस तुम्हाला हा खूप बेस्ट नाश्ता आहे. आणि विशेष म्हणजे भरपूर भाज्या वगैरे आपण याच्यात टाकतो, गव्हाचं पीठ आहे त्यामुळं हेल्दी खूप आहे. तर व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा. असेच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. आणि हे पाहू शकता इकडे इतके छान नरम सॉफ्ट लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो. खोबऱ्याच्या चटणीसोबत, केचपसोबत किंवा चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी सिंपल रेसिपी. आणि आजची रेसिपी आवडली तर सबस्क्राईबर करा. तर इकडे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले. आता सकाळ सकाळ जर आपल्याला गव्हाच्या पिठाचा नाश्ता भेटला तर विचार करू शकता आपल्याला हा किती पौष्टिक आणि हेल्दी असतो. कारण सकाळ सकाळ लहान मुलं चपाती वगैरे खायचा कंटाळा करतात, त्यामुळे इकडे मी गव्हाचं पीठ वापरले. मुद्दामून वापरायचं कारण नकळत गव्हाचं पीठ भाज्या वगैरे खाण्यात येतात. आता इकडे मी बघा कांदा, मिरची, शिमला मिरची, टमाटर, गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या मी भाज्या घेतल्यात आवडीनुसार. पण तुम्ही ना सगळ्या आवडीच्या भाज्या घ्या, मेथी घ्या, पालक घ्या, सगळ्या भाज्या टाका. जेणेकरून लहान मुलं ज्या भाज्या खात नसतील ना अशा सुद्धा भाज्या बारीक चिरून घेऊ शकता. आता एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये सर्वप्रथम आपण इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. आता आमच्या घरात काय लहान मुलं नाही त्यामुळं मी थोड्याच भाज्या घेतल्यात. तर लहान मुलं असतील ना आपल्याकडे तर त्यांच्यासाठी हा नाश्ता आहे. तर तुम्ही सगळ्या भाज्या, कंटाळा करतात बघा लहान मुलं भाज्या खायचा ना, पालक असू मेथी असू, पण त्याच्यामध्ये किती गुणधर्म आहेत. तर अशा भाज्या आवर्जून टाका. ते 1 वाटी मी इकडे गव्हाचं पीठ घेतले आणि छान थोडासा कुरकुरीत पण होतो नाश्ता, त्यासाठी 1 चमचा रवा घेतलाय आणि 1 चमचा ना बेसन पीठ घ्यायचं. हे दोघांचं कॉम्बिनेशन ना गव्हाच्या पिठासोबत इतकं छान बसतं ना. नक्की 1 वाटी गव्हाचं पीठ असेल ना तर 1 चमचा मोठा रवा आणि 1 मोठा चमचा बेसन पीठ घ्यायचं. चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकायचं. थोडीशी हळद, थोडा गरम मसाला आणि थोडा धना पावडर टाकायचं. आणि एक थोडंसं चिमटीत बसन असं किंवा अर्धा चमचा लाल तिखट टाका. कारण मी इकडे मिरच्यासुद्धा टाकणार आहे त्यामुळं जास्त तिखट नको व्हायला. हा लाल मसाला नाही टाकला तरी हरकत नाही, 1-2 मिरच्या कट करून टाकू शकता. आणि सुंदर नाश्ता दिसतो बघा. त्यामुळं ना थोडेसे सफेद तेल टाकायचे, हवं तर तुम्ही इकडे जिरे, ओवा टाकू शकता. आता सर्वप्रथम भाज्या टाकायच्या आधी ना पाणी टाकून ह्याचं एक बॅटर बनवायचं. जसं आपण बेसनाच्या पोळीला करतो बघा, अगदी तसं याचं बॅटर बनवायचं. आता गव्हाचं पीठ चिकट असतं त्यामुळे ह्याला 1-2 मिनटं लागतात मेल्ट होईपर्यंत. हलका हात वापरायचा आणि 1-2 मिनटातच असा हा बॅटर बघा तयार होतो. रवा आणि बेसन पिठामुळे बघा किती सुंदर असा टेक्स्चर आला याला. आणि आता आपण ह्या स्टेजवर आवडीनुसार भाज्या टाकायच्या. ह्या एकदम अशा कापून ठेवल्या ना फ्रीजमध्ये तरी हरकत नाही, कधीही तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. तर कोथिंबीर टाकली त्या जागेवर तुम्ही पालक आणि मेथी टाकू शकता. तर मी इथं कोथिंबीर, शिमला मिरची, टमाटे, गाजर टाकलेले आहे, बारीक चिरलेला कांदा टाकते, बारीक चिरलेला टमाटर टाकते आणि 1-2 हिरव्या मिरच्या टाकल्यात कारण मसाला पण टाकलाय. आता ह्याला सगळं भाज्यासोबत हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असा पौष्टिक नाश्ता सकाळ सकाळ किती छान वाटतो बघा खायला. हे रोज रोज आपण इडली, मॅगी वगैरे खाऊन पण कंटाळा येतो. तर थोडं मी शिमला मिरची आणि गाजर टाकली अजून याच्यामध्ये. पाहिजे तेवढ्या टाकू शकता, असं काही नाही की थोड्या टाकायच्या. जर भाज्या जास्त आवडत असतील खायला तर जास्त टाका. तेलमध्ये तूप किंवा बटर लावून किंवा नॉर्मल तेल लावून असं ठेवायचं आणि मग लहान मोठी जशीही तुम्हाला आवडेल तशी याला पोळीचा आकार द्या. हे बघा जरा मी थोड्याशाच करते छोट्या आणि गॅस स्लो ठेवायचा. जोपर्यंत खालची साईड ना कडक होत नाही, अशी निसटत नाही, तोपर्यंत पलटी नाही करायचं. थोडा वेळ द्यायचा, घाई करायची नाही, नाहीतर तुटला जाऊ शकतो हा नाश्ता. त्यामुळे जरा काळजीने त्याला पलटी करायचं. हे बघा थोडा जरी गॅस फास्ट राहिला की मग असं थोडासा नॉर्मल करपला जाऊ शकतो, पण हरकत नाही एवढा नाही करपला. पण गॅस स्लोच ठेवायचा.
मी काय केलं, सुरुवातीला तवा जरा तापून घेतला जास्त, त्यामुळे ते पडल्या ते थोडंसं चिटकलं गेलं. आता याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आणि चांगला भाजून झाला, रंग आला याला की मग आपण याला काढून घेऊया. आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झालाय. आता मी याला काढून घेते टिश्यू पेपरवर, म्हणजे एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल. गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी असं बनवायचं. आता पॅनवर थोडंसं तेल, तूप, बटर जे आवडेल ते लावायचं आणि हा बॅच जरा थोडंसं फिरून घ्यायचं आणि मग टाकायचा. हे बघा, हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने स्लो गॅस ठेवायचा. हवं तर मग थोडा वेळ तुम्ही गॅस बंद पण ठेवू शकता, पण जास्त तापलेला तवा नकोय. आणि ह्याला थोडंसं खालची साईड कडक होईपर्यंत वाट बघायची. बस हे बघा, असं निसटलं की पलटी करायचं. हा बघा किती व्यवस्थित झालाय का नाही. सुरुवातीचा कसा तो पॅन जरा गरम होता, त्यामुळे तो लगेच थोडा करपला गेला, पण हा एकदम व्यवस्थित झाला. आणि असेच होतात हे नाश्ता बनला की. बस असं वरून अशी चॉकलेटी डाग येईपर्यंत याला चांगलं भाजून घ्या. गव्हाचं पीठ आहे त्यामुळं खूप मस्त टेस्ट आहे. एक कच्चा बटाटा किसून पण तुम्ही गव्हाच्या पिठाचं जे बॅटर असतो त्यामध्ये टाकू शकता, त्याने सुद्धा छान चव येते अजून. आता दोन्ही बाजूनी बघा मी चांगलं भाजून घेतलंय व्यवस्थित आणि ह्याला सुद्धा आता काढून घेते आणि तिसरा सुद्धा बॅटर टाकून घेते. तर तिसरा सुद्धा बॅच टाकून घेतला आणि त्याचा सुद्धा बघा मस्त तयार झालाय का नाही गव्हाचा नाश्ता. आता हे सुद्धा काढून घ्यायचं, भाजून घ्यायचं आणि मग गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करूया. हे असं तयार होतं. लहान मोठे छोटे जसेही आवडतील तसे बनवायचे. परफेक्ट झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. तर जे मी 3 बनवलेत ना, मी तुम्हाला ते दाखवते. वाटीमध्ये अजूनही बॅटर आहे ज्याचे भरपूर सारे असे लहान मोठे नाश्ता तयार होतो. तर हे सुरुवातीचे 3 झालेला नाश्ता बघा मी तुम्हाला दाखवते. गव्हाच्या पिठाचा हा हेल्दी टेस्टी नाश्ता इतका छान लागतो ना, सगळेजण लहानापासून मोठे सगळेजण आवडीने खातील. इतका भारी वाटतो, कारण आपण याच्यामध्ये ना भरपूर भाज्या टाकतो. गव्हाचं पीठ आहे, रवा आहे, बेसन पिठाची एक छान चव आहे. तर नक्की करून बघा तुम्ही हा नाश्ता. रोज रोज जर पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना, जरा काहीतरी वेगळं करा. आणि हेल्दी मेन महत्त्वाचं असतं की आपल्या शरीरासाठी किती गुणधर्म भेटतात ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं असा नाश्ता खूप फायदेशीर ठरतो. स्पेशली मोठ्यांना तर असतोच, पण लहान मुलांना तर गरजेचं आहे. त्यामुळं नक्की करून बघा. इकडे मी केचपसोबत खाते तर इतका छान वाटलं ना. प्रत्येक घासामध्ये भाजी लागते, वेगवेगळ्या भाजीची चव तुम्हाला जाणवणार. गाजर लागणार, शिमला मिरची लागते, पालक मेथी जे पण टाकतात त्याचा एक फ्लेवर जाणवतो. आणि गव्हाचं पीठ, बेसन पीठ मस्त वाटतो. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा असं केचपसोबत, गरमागरम चहासोबत सुद्धा याला खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची हेल्दी टेस्टी रेसिपी? नक्की करून बघा उद्याच्याच नाश्त्याला. काही विचार करू नका, अगदी झटकेपट हा नाश्ता तयार होतो. फक्त भाज्या बारीक चिरून ठेवा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.